बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही, तर शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्यात आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत। आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की कोणी एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार। ना पत राहिली ना पेढी राहिली। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये ब्रँडचा बोलबाला केला त्यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने केला। ही निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाची निवडणूक नव्हती, परंतु उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकीतून जणू काही ही निवडणूक जिंकल्यानंतर ते महापालिका जिंकणार आहेत अशा आविर्भावात होते आणि आता मला त्यांना विचारायचं आहे की ही निवडणूक तुम्ही हरलात तर आता महापालिका देखील हरल्याचं जाहीर करून टाकलं तर बरं होईल। भारतीय जनता पक्ष म्हणतोय की ठाकरे ब्रँड फेल करणार। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील। ही एक पतपेढीची निवडणूक होती, याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही। फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही। त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील। आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो, मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं वापस लौट के आऊंगा। मला वाटतं की संदीप देशपांडेंनी पहिला त्याच्या मालकाबद्दल विचार करावा। स्वतःच्या मालकाला जो निवडून आणू शकत नाही त्या संदीप देशपांडेची कुवत नाही की देवेंद्र फडणवीसांवरती बोलायची। मी आतापर्यंत कधीच त्यांच्या विरोधात बोललो नव्हतो, पण जर अशा पद्धतीत फडणवीसांवरती ते बोलणार असतील तर निश्चितपणे त्यांना त्यांची जागा आम्हाला दाखवावी लागेल। यांची कुवत काय आहे ही जनतेने निवडणुकीत दाखवून दिली। त्यामुळे संदीप देशपांडे म्हणजे मनसे नाही आणि संदीप देशपांडे म्हणजे राज ठाकरे नाही। मला एवढंच सांगायचं आहे, ही निवडणूक पूर्णपणे यांचा पराभव झाला आहे। आता पराभव झाल्यानंतर मतपेटी चोरली, पैसे वाटले, आरोप केले, गुन्हे दाखल केले, ह्या सगळ्या गोष्टी येत राहतील, परंतु मला वाटतं की संदीप देशपांडे जरा स्वतःच्या अवकातीत राहिले तर बरं होईल। माझ्याकडे 12,000 कर्मचारी असताना माझे स्वतःचे ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या, तर हे ते मागच्या एक आठवडाभर चाललेलंच आहे। प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही। देशाचा ट्रेंडच बदलला आहे, त्याला काय करता येणं शक्य नाही। साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतोय, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे। तर बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पराभवाची कारणं आता समोर आलेली आहेत। त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलच्या प्रचाराकडे ठाकरे सेना आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। महापालिकेमध्ये 2.5 दशकं सत्तेत असतानाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं ठाकरेंना भोवलं। कामगार मदत करतील आणि ठाकरे ब्रँडची हवा चालेल यावर दोन्ही कामगार सेना गाफील राहिल्या। दिलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवारांवरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले होते। शिवसेनेत असलेल्या महिलेला ठाकरेंनी महिला आरक्षित गटामधून उमेदवारी दिल्यानं नाराजी देखील वाढली होती। मनसेचे वरिष्ठ नेते प्रचारात, मात्र ठाकरेंचा एकही वरिष्ठ नेता प्रचारात सहभागी झाला नाही। ऐन निवडणुकीमध्ये जुन्या संचालक मंडळावर
भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची सुरू केलेली चौकशी हे देखील एक प्रमुख कारण मानलं जात आहे.